चला तर मग आज मी ना मस्त अशी बाजारात मिळते त्यापेक्षाही भन्नाट खायला एकदम भारी लागणारी कलाकंदची रेसिपी अगदी कमी वेळात अर्ध्या तासामध्ये कशी तयार करायची ते बघणार आहोत। त्यासाठी ना मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे। त्या कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलं आहे। दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे पनीर छान ग्रेट करून घेऊया। पनीर मी इथे 250 ग्राम घेतलं आहे। अर्धा लिटर दुधासाठी 250 ग्राम पनीर पुरेसं होतं। तर मी इथे व्यवस्थित असं ग्रेट करून घेतलं आहे। पनीर छान ग्रेट करून झालं तर इकडे दुधाला पण मस्त अशी उकळी आली आहे। दूध छान अजून 10 ते 15 मिनिट बॉईल करून घ्यायचं। दूध छान उकळून झालं की त्यानंतर इथे ग्रेट करून घेतलेलं पनीर टाकून घ्यायचं। व्यवस्थित असं ग्रेट करून घेतलेलं पनीर दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं। अगदी 2 ते 3 मिनिट हे पनीर दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर मी इथे अर्धा कप मिल्क पावडर घेतली आहे आणि त्यानंतर अर्धा कप साखर घेतली आहे। इथे मी टेस्टसाठी विलायची पावडर टाकून घेत आहे। तुम्ही इथे केसरचं दूधसुद्धा वापरू शकता। व्यवस्थित असं गुठळ्या न होऊ देता मिक्स करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही मी इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला घट्ट होईपर्यंत उकळू द्यायचं। छान असं उकळलं की आपोआप हे घट्ट व्हायला सुरुवात होते। मंद आचेवर मी याला मस्त असं 10 मिनिट उकळून घेतलं। तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता तयार होत आहे। मिश्रण छान तयार झालं आहे। मी एका प्लेटला छान तूप लावून घेतलं आहे। तिथे मी हे मिश्रण सगळं काढून घेत आहे। तुमच्याकडे दुसरं कोणतं भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कलाकंद सेट करू शकता। माझ्याकडे मी इथे ह्या प्लेटमध्ये असं मिश्रण सगळं काढून घेतलं आहे आणि व्यवस्थित याला असं पसरवून घेतलं आहे। बघू शकता मी अशा प्रकारे मिश्रण असं छान पसरवून घेतलं। हे मिश्रण 10 ते 15 मिनिट गार करून घ्यायचं। नंतर आपण याच्या कलाकंदच्या वड्या कापून घेऊत। बघू शकता इथे मस्त अशा कलाकंदच्या वड्या मी कापून घेतल्या आहे। अगदी व्यवस्थित असं हे आणि बाजारापेक्षाही खायला भारी लागणारं कलाकंद अगदी कमी वेळामध्ये घरच्या कमी साहित्यामध्ये अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होते। बघू शकता दुसरी पण वडी अशी मी छान अशी तुम्हाला काढून दाखवलेली आहे। मस्त अशी कलाकंदची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व शाकीज किचन मराठीला सबस्क्राईब करा।